हिंगोली जिल्ह्यातील माळसेलू येथील जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामात अनियमितता आणि निकृष्ट कामामुळे संतप्त महिलांनी जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढला। 1.33 कोटीहून अधिक खर्च होऊनही पाणी मिळत नसल्याने महिलांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करत तातडीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी महिलेने केली आहे। साठी आलेलो आम्हाला 2 कोटीची नळ योजना झाली। आम्हाला पाणीच ना, आम्ही मुलं बाळ घेऊन आम्ही लांब चांगलं 15-30 मीटरवर आम्ही पाण्याला जातो आणि येतो। पाण्याचं आम्हाला काहीच हे नाही, धुणं धाणं काही देत असलं आम्ही बाहेर जात असतो। आम्हाला कामाधंद्याचं सुधरणा, कामाला जर गेलं तर घरी पाणी नाही, आम्ही काय करणार? आम्हाला पाणीच पाहिजे, पाणी द्या आम्हाला। मध्ये नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जी जलजीवन मिशन अंतर्गत जी योजना आलेली आहे पाण्यासाठी, ती योजना आज 3 वर्ष झाले चालू आहे आणि चालू असता वेळेस विहिरीमध्ये पाणी नाही। हिल टेस्ट केली म्हणले, सगळं झालं, पण पाणी नाही त्याच्यामध्ये। मला सांगा तुम्ही, जर विहिरीच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून? आणि आज म्हणतात की टाकी बांधायची कशासाठी? अरे पाणीच नाही ना। मग पाणी जर असेल तर मग ह्या बायका कशाला आल्या असतात तुमच्या इथे? भटकंती करतात, रोज सकाळी 7 वाजता लोक कामाला जातात, 2 वाजता कामावून येतात आणि त्याच्यानंतर काय 2-2 किलोमीटर जाऊन पाणी आणावं लागते एक भांड लेकरा बाळासाठी। म्हणजे सर्वसामान्याचं जीणं हराम झालेलं आहे ना। प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। कुचकामी प्रशासन झालेलं आहे आणि संबंधित जे कोणी गुत्तेदार आहे, जे कोणी व्यक्ती असो, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे। पाणी आमच्या हक्काचं आहे आणि आम्हाला मिळालं पाहिजे, कारण आजचे नाही, पिढ्याने पिढ्या आमचं गाव हे बर्बाद झालेलं आहे। पाणी नाही, फक्त पाणी आणि पाणी।